ते मधाच्या पेट्या ठेवल्यात. मग त्या दिवशी आम्ही एका पेटीची पूजा करणार, त्याला हळद कुकू लावणार आणि दसऱ्याच्या दिवशी एक पेटी तरी आम्ही जंगलामध्ये ठेवणार नेऊन. जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये या पेट्या आमच्या घरी आल्या पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही ती पेटी त्या जागेवर ठेवत नाही ना तोपर्यंत तिथून जागा सोडणारच नाही. काय बोलताय? हा, नाही का ते मासे चावत नाहीत का? चावतात की, चावले आम्हाला काय नाही. 8 दिवस एवढा हात झाला होता पण दवा वगैरे काय नाही. नमस्कार मंडळी. तर महाबळेश्वर म्हटलं की आपल्याला आठवतं ती स्ट्रॉबेरी, फुलणारं निसर्ग सौंदर्य, डोंगर दऱ्या, ते वेगवेगळे पॉईंट्स महाबळेश्वरचे. आणि त्याच्याचबरोबर अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मिळणारा ऑर्गॅनिक मध, जे वेगवेगळे ब्रँड आहेत महाबळेश्वरमध्ये. मधुसागर आहे, मॅप्रो आहे, अजून 2-3 कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं हा मध आपल्याला मिळतो. पण आम्ही सह्याद्रीच्या गावामध्ये फिरताना हे मध कसं तयार होतं, हे लोक कसे गोळा करतात आणि किती कष्ट आहेत त्याच्यामागं, तर आम्ही एका गावामध्ये गेलो, गोगलवाडी. तिथं आपल्याला माहिती मिळालेली आहे मधाचं कलेक्शन कसं करतात त्याची. तर चला तर आपण या गावात जाऊया आणि माहिती करून घेऊया. गोगलवाडी एक मधाचं गाव. गोगलवाडी अतिशय सुंदर गाव आहे. हे प्रकारे घर आहेत. गोगलवाडी मध किती घेते? ओके, आता आलो आपण गोगलवाडीमध्ये आणि हे त्यांच्या घरी आलोय ज्यांच्याशी मगाशी आपण भेटलो. होय, गोठ्यामध्ये खड्डे पडतात ना त्याच्यामध्ये. घर मस्त आहे, मस्त एकदम दगडी बांधकाम. हा, दगडी बांधकाम. 40 वर्ष झाली. होय, लाईट आहे का? लाईट असली तर लाव, इथली लाव. अशा प्रकारे यांचं घर आहे. तुम्ही बसा, मी वातावरण. या बघा पेट्या मध काढतो मधाच्या. हा हा हा, मधाची पेट. ते मधाचं आपण हे पकडतो ना, मऊ पकडतो ते कसं? स्वरम ना? स्वरम. चारा ठेवला काय? गाईचा चारा. हा, गाईचा चारा. ते आता संपत आला. आता गारा त्याच्यामुळे ते तुम्हाला सांगितलं ना असं कापून ओलं घालायचं. तर ते सुका संपला ना. गणपतीची जरा तयारी म्हणलो, आता उद्यापासून 15 थोडंसंच खुल्लं ठेवायचं. त्याची राणी माशी आहे ना ती आत शिरता आली पाहिजे. ती राणी माशी ह्याच्यामधून बाहेर जात नाही. आम्ही ज्या वेळेला भरतो ना, पकडून भरतो ना, त्या वेळेला परत जाऊ नये. राणी माशी सापडते कुठे? पण त्या माशांमध्येच असते ना आतमध्ये. तुम्हाला ओळखते? हा, तिचा कलर वेगळा असतो आणि ती मोठी असते जरा. आगे मोहाची माशी आहे ना तेवढी मोठी असते ती. आणि या माशा तुम्हाला कशी काय सापडते? राणी माशी एकच असते ना? एकच. त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण असं पकडतो ना, समजा ढोलीमध्ये असेल किंवा वारुळामध्ये असेल किंवा झाडाला ते ज्या वेळेला हाताने पकडतो ना, त्या वेळेला ते मोसमनुसार असतं, म्हणजे आता नसतं पावसाळ्यात. ते मध काढायच्या वेळेला त्या वेळेला ती माशी दिसते. तिचा कलर थोडा वेगळा असतो. त्या माशांमधून आपण त्या माशा चालतात ना त्यावेळेला आपण फक्त नजर चावत नाहीत का? चावतात की, चावले आम्हाला काय नाही. एकदा राणी माशी पकडली ना की चावत नाही. राणी माशी जोपर्यंत नाही भेटत तोपर्यंत चावणार. अच्छा, बरोबर. जसे आपले वर्कर असतात ना तसे पूर्ण हे करणार. आणि राणी माशी फक्त त्यांना डायरेक्शन करते. तुम्हाला ते सगळं माहिती आहे? सगळं माहिती की राणी माशी कुठनं पकडायची, तिला काय करायचं, किती दिवसांनी मध जमा होतो ते पण माहिती तुम्हाला? माहिती. बरोबर, चांगला आहे. मध नुसतं मध काढणं नाही, त्याला काय रोग झालाय तेही ओळखता आलं पाहिजे. म्हणजे त्याला रोग ताप येतो, हिवताप येतो. माणसाला जसे डिसेंट्री जुलाब होतात तसे त्याला सुद्धा होतात. आम्हाला पहिल्यांदा माहिती बरं का. त्यांना ते सांभाळायचं म्हणजे सगळं प्रोसेस ते माहिती पाहिजे.
तुम्हाला ते कळतं की आता मध कधी तयार होणार आहे, कधी काढायचं, कुठली पेटी कधी काढायची, हे सगळं तुम्हाला माहिती आहे? आम्हाला माहिती आहे ना की आता ह्या आठवड्यामध्ये समजा आज सोमवार आहे, तर पुढच्या सोमवारी किंवा त्याच्या अगोदर रविवारी जाऊन बघायचं, ते खोलून बघायचं मध झालाय का. मध झाला असेल तर प्रत्येक आठवड्याला काढायचं. असं पकडून आणून पेटीमध्ये सोडावं लागतं. ते जाळं येतं. पावली ही बघा ना. पण तुम्हाला काय नाही झालं? नाही, ते आता आपली तिथं जनावरं नाही का होती, तिथं त्या बांधामध्ये आहे अंजनी माशी. हा, तर ती मी त्या जनावरांना फिरवायला गेलो ना, तेवढ्यामध्ये 10-15 मला पूर्ण इकडनं पूर्ण हे व्हायला लागल्या. हे पण म्हणजे अडचण आहे, म्हणजे ते तेवढ्या त्यांना हाकलेपर्यंत एक इथं चिटकली. चावले. 8 दिवस एवढा हात झाला होता, पण दवा वगैरे काय नाही. काय नाही. पावसाळे जून पासून उन्हाळी जंगलामध्ये असतात पेट्या. तर मेच्या 20 ते 25 तारीख म्हणजे पाऊस पडायच्या आधी जूनला पाऊस चालू होतो ना. जूनच्या 7 ते 8 तारखेपर्यंत आपला इकडे पावसाळा चालू होतो. तर त्या पावसाच्या आधी म्हणजे जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये या पेट्या आमच्या घरी आल्या पाहिजेत. मग ह्या हिशोबाने आमचं सगळं कार्यक्रम काम असतं. म्हणजे पहिल्यापेक्षा कमी झालं का मध का आहे तेवढं? पहिल्या पेट्या आम्ही कधी, आता दसरा झाला ना, दसऱ्याच्या दिवशी आम्ही एका पेटीची आपण ते सोनं हे करतो ना, पूजा वगैरे पूजा पण करतात. मग त्या दिवशी आम्ही एका पेटीची पूजा करणार, त्याला हळद कुंकू लावणार आणि दसऱ्याच्या दिवशी एक पेटी तरी आम्ही जंगलामध्ये ठेवणार नेऊन. आणि मग तेव्हापासून मग जसा पाऊस कमी असेल तर पावसाळ्याचे मध कुठं माशा जातात कुठे? त्या ज्या प्रदेशाला बिलकुल पाऊस नाही अशा ठिकाणी आहेत. म्हणजे त्याला माहिती आहे. आता इकडे कसं कोकण साईडला पाऊस कमी असतो, इकडे पंढरपूर वरच्या भागामध्ये कसा पाऊस कमी असतो, तिकडे पाऊस पडतच नाही 2-2 वर्ष. मग ते त्याला माहिती असतं. आपल्यापेक्षा म्हणतात ना ज्योतिषापेक्षा त्याला हे फुलोरा सुद्धा ज्या वेळेला होतो ना, त्या वेळेला कुठल्या दिशेला फुलोरा झालाय ते त्याला माहिती पडतं. ती ज्या वेळेला पेटीमधून म्हणजे फुलं झाडांना ज्या वेळेला फुलं येतात ना, ती त्याला माहिती पडतं कुठल्या दिशेला, पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला. जसे पक्षी ते नाही का स्थलांतर करतात बरेच पक्षी, भारतात पक्षी येतात रशियामधनं आता, तसे मधमाशा म्हणजे इकडे पाऊस येणार त्याला कळलं की ते जिकडे पाऊस नाही तिकडे जातात. पाऊस नाही तिकडे जातात. इकडे कसं, इकडे आपण पावसाळा जास्त असल्यामुळं पावसाळ्याला त्याला खाद्य मिळत नाही. फुलोरा कशात कुठल्याच झाडाला नसतो ना इकडे, तर त्याच्यामुळं ते इकडे राहू शकत नाही. पाऊस जास्त असतो, पाऊस कंटिन्यू. आता ते ज्या एरियात जातील म्हणजे समजा आता इथनं ते आता वाई साईडला गेले समजा, मग तिकडे मधमाशाचं पोळं तिकडे तयार करणार तिकडे म्हणजे ते कसं पोकळ झाड अशी ढोली असते ना, त्याच्यामध्ये बसणार. किंवा हे वारुळ असतं, त्या वारुळामध्ये राणी माशी आहे ती जाते इथनं, तिच्याबरोबर तिचे ती सगळी त्याची जे सैन्य असेल ते पण जातात त्याच्याबरोबर. राणी काम करणार असेल ते कामगार माशा म्हणतात त्याला. कामगार माशा आहेत ना, कामगार माशांचा फक्त 40 दिवसाचा आयुष्य आहे. अरे बापरे. कामगार आणि राणी माशीचं आयुष्य 3 वर्षाचं आहे. आणि त्याच्यामध्ये नर माशी जे आहे ना, त्या नर माशीचं 22 दिवसाचं आयुष्य आहे. 22 दिवसानंतर एवढी माहिती आहे बरं का. 22 दिवसानंतर मरणार. तुम्ही किती वर्ष झालं हे करते, म्हणजे तुम्हाला एवढं माहिती कसं काय? म्हणजे मी 12 वर्षाचा होतो तेव्हापासून आमचा हे. माहित नाही म्हणजे मी काय तुम्हाला पण आता नवीन माहिती मिळाली. खादी ग्रामोद्योग आहे ना, खादी ग्रामोद्योग, मधुसागर यांना ह्या माश्या पकडून आम्ही त्या वेळेला द्यायचो. त्यावेळेला आमच्याकडे पेट्या सुद्धा नव्हत्या. आता आम्ही नंतर पेट्या घेतल्या, तिकडे शेअर्स झालो आम्ही त्या. बरं, आता समजा आता हे पावसाळा संपला, इकडे आपल्याकडे फुलं चालू झाली यायला. पावसाळा म्हणजे आता बघा, जर हे ऊन पडलं, पाऊस जर एकदमच पूर्ण कमी झाला ना, तर आता तेरडा जे गवर बोलतो आपण, तेरडा माहिती आहे ना तुम्हाला? लाल निळं फुल येतं ते तेरड्याचं झाड. गौरीच्या टायमाला गौरीच्या जातीचं पुजतात. सगळ्यांनाच ती माहिती नाही. आता हे इथले आहेत ह्यांना माहिती आहे. हे गवर जे तेरडा आहे ना, मग ते तेरडा आहे ना, तेरड्याला आता बघा 8-10 दिवसात फुल तयार होईल. नाही, मग आता ते पावसाळा संपला, इकडे फुलं यायला लागली, मग ते मधमाशा परत येतात इकडे. आपोआप येणार ते, आपोआप येणार. आपोआप येणार. तुम्ही ते मग त्यांना तुम्ही कुठे पकडता?
आम्ही ते जो जागा आहे ना त्यांचा पेटीचा जागा आहे ना, त्या जागेवरती पेटी आता त्या व्यवस्थित साफ करायची. आता त्याच्यामध्ये आत काय कचरा धूळ काय असेल ते सुरीनी, जुनं मेन असतं ना, ते सुरीनी सगळं काढून पाण्याने पेटी पूर्ण स्वच्छ करायची, धुवायची, सुकवायची आणि पेटी त्या जागेवरती नेऊन मधमाशा बरोबर त्या जागेवर येऊन बसते. मधमाशा त्या तिकडून त्याला माहिती पडते ना की माझी पेटी तिथं तयार आहे. कबुतराला कसं माहिती? एवढं त्याच्याजवळ ज्ञान आहे की माझी पेटी तिथे ठेवली. जोपर्यंत तुम्ही ती पेटी त्या जागेवर ठेवत नाही ना, तोपर्यंत तिथून जागा सोडणारच नाही. काय बोलताय? हा, आता जे जाऊन पावसाळी जाऊन बसलंय ना, एक माशी गेली ती वाईत जाऊन बसली. हा, तर तिला माहिती की पाऊस संपल्यानंतर ही पेटी इथं राणी माशीला माहिती आहे. तेच राणी माशीला. हे राणी माशीचं ज्ञान आहे सगळं. म्हणजे राणी माशी परत येते बरोबर. बरोबर. तुम्ही 12 वर्षाचं असल्यापासून हे सगळं करताय, मानलं पाहिजे. परत ते राणी माशी परत आल्यानंतर मग काम करणाऱ्या माशी मध गोळा करून आणून परत हे करतात. त्यांना ते नॉलेज किती आहे? 3 वर्षाचंच लाईफ राणी माशीचं. ते बाकीच्या कामगार माशांचं, त्या कामगार माशांना ते हे राणी माशी तिचं आयुष्य ज्या वेळेला पूर्ण कमी होईत येतं ना, त्यावेळेला ती ऑटोमॅटिक दुसरी राणी माशी तयार करून नंतर ती मरते. अरे बापरे. म्हणजे जी राणी माशी मरणार ती नवीन माशी तयार. हा, नवीन माशी तयार करते. ती अंडी घालून ती माशी तयार करून ती माशी मरते. ओके. माझं ते समजा लाईफ सायकल चालू ठेवते ते बेसिकली. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुम्ही ठेवता पेटी साधारण? हो, सप्टेंबर ते पावसावरती आहे. समजा दसऱ्याच्या नंतर पाऊस उघडला ना, तर दसऱ्यापासून स्टार्ट करतो. मध काढायला साधारण किती दिवस लागतात? म्हणजे आता समजा तुम्ही पेटी ठेवल्या आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3 महिने लागतात. 3 महिन्यात फेब्रुवारीच्या 10-15 तारखेपासून मध चालू होतो. तो ही मधाची पेटी, हे वरचं ढाकण आहे. हा हा, ह्याच्यात तसे जाळे असते काय? ह्याच्यात काय? हे जाळे आहे त्याला हवा जाण्यासाठी. हा हा हा. इकडून तर जाते, पण इकडं वर गेल्यानंतर वरती हवा मिळत नाही ना, म्हणून ती जाळी असते. ही बघा. हा, बरोबर, आलं लक्षात. कोण राहणार ना, त्याचा श्वास बाहेर निघण्यासाठी. आता हे बघा पोळे आहेत. हे असं पोळे ते आपोआप बनवतं. अरे वा, जबरदस्त जबरदस्त. हा पोळा म्हणजे काय आम्ही नाही केलेला, आम्ही फक्त त्याला बघा हे असं काढलेलं असणार तुम्ही ते. काढलं सगळं आता आम्ही. बरोबर बरोबर, त्याला आलं लक्षात. त्याला मेन चिटकावं लागतं. बरोबर बरोबर. हे असं आपोआप ते बनवतं. मधमाशी अशी पोळी बनवते आणि पूर्ण असं जे कव्हर करते ते. हे कव्हर करते. पण ते आता आम्ही ठेवायच्या वेळेला आहे ना, हे पूर्ण काढून टाकणार सुरीनी. हे मेन आहे सगळं. बरोबर, मेन. हे सुरीनी खरं मेन विकलं जात नाही का परत? हे मेनाचा काय उपयोग होतो? मेन घेतं ना खादीवाले, घेतात ना. कंपनीवाल्याने आम्हाला हे पुण्याचीच कोणतरी कंपनी त्या ह्याच्यावरती तुम्हाला माहिती पडेल. त्यांनी हे शॅम्पलला आमच्याकडे 2 भरण्या दिल्या. प्रॉब्लेम आहे त्याला. रोग कसला येतो? म्हणजे मधमाशीला कसला रोग येतो? रोग आहे ना, हे बघा, याचं पुस्तक आहे त्याचं, कुठला कसा रोग आहे ना. हा, तुम्हाला माहिती आहे बरीच बरं का. पहिल्यापासून ते हेच करतात. अस्वल बी खाती ना. अस्वल पण पूर्ण किती माहिती आहे मधाची. म्हणजे राणी माशींचं काय खादीवाल्याने दिलेले. हा 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 हा, महाबळेश्वर. बरोबर. पण तुम्हाला भरपूर नॉलेज आहे. तुम्हाला पण नव्हतं माहिती ना? आपल्याला एवढं राणी माशी किती दिवस जगते, काय करते, विचारतो करतात एवढं माहिती. हा बॉक्स आहे. ह्याच्यावरती पण ह्या पेटीचा नाही, हा दुसऱ्या लहान पेटीचा आहे. हा बॉक्स वरती ह्याच्यावरती एकदा मासे येऊन बसलेत ना, हे पोळे त्याचे 8 बनवून पूर्ण झालेत ना, की परत त्याच्यानंतर मग ते हे वर काम करायला सुरुवात करतं. हे बघा, हे मेन आहे. अच्छा. मग हे खादी आणि मधुसागर यांच्याकडून ते घ्यावं लागतं. हे मोकळे ते मध मेन आणायचं आणि ह्या फ्रेमच्या मापाने कटिंग करून ह्याच्यामध्ये भरून परत त्याला मेन कडवून त्याला जॉईंट करायचं. बरोबर. आणि त्याच्यानंतर ते पोळा ह्याच्यावरती ते आपोआप बनवतं. त्यांना माहिती आहे मधमाशांना की पहिले हे बांधवायचं,
ते झाल्यानंतर वरचं बनवायचं. आणि एकदा वरचं हे तयार झालं ना की मध चालू. म्हणजे तुम्ही बघताना वरच फक्त बघताय, हे झालंय का, झालं असेल तर खालचं मध तयार आहे. एकदा खालचं पूर्ण झालं ना की आम्ही नेऊन हा ठेवला ना की दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही जाऊन बघणार त्याच्यामधून ह्या समजा 8 फ्रेम आहे तर ह्या 8 फ्रेम मधल्या किती फ्रेम तयार केल्या आहेत त्यानं आणि किती फ्रेम अशा मोकळ्या आहेत त्या बघणार. 8 फ्रेम तयार झालेत का नाही त्या बघायच्या. 8 फ्रेम तयार झाले असेल तर मशीन घेऊन जायचं. हा तयार झालेत का नाही बघायचं. तयार झाले असतं तर मशीन घेऊन जायचं मग काढायचं तिथंच आणि ते बरण्यात भरून आणायचं. बरोबर. आता हे इकडे तुम्ही घोणसपूर पुढे गेला होतात ना ते घोणसपूरच्या ह्याच्यापर्यंत मी जायचो. घोणसपूरच्या किल्ल्यापर्यंत. आणि संध्याकाळी काय काय वेळेला 8-9 वाजायची. आणि मग माझे आई वडील कंटाळलेत म्हणजे ह्याला कुठेतरी वाघ खाईल जंगलामध्ये. मग त्यांनी मला मुंबईला पाठवला. मुंबईला मी 25-30 वर्ष राहिलो. आता येऊन मला 25 वर्ष झाली परत. तुमचं वय किती असेल आता? माझं 68. 68. फिट आहे एकदम. तुम्हाला कुठलं दुसरं काय गोळी बिळी काय नाही ना? काय नाही. बीपी शुगर बीपी माझं कमी व्हायचं 3 वर्षाच्या पाठीमागे ना. बीपी शुगर 50-60 वरती याचं दोन्ही. पण ते आता लेवलला आहे. आता काही प्रॉब्लेम नाही. चष्मा नाही तुम्हाला? चष्मा नाही. एकदम फिट अँड फाईन. तुमचं कसं असतंय म्हणजे माश्या जर चावल्यात ना तर ताप पण येत नाही. हो काय? तुमची प्रतिकार शक्ती तयार झाली. उलट त्यानं इम्युनिटी पॉवर वाढतो माश्या चावल्याने. होय, त्यांना ते आता माशी चावली ते म्हणले ती चावली असती तर माणूस मरतो. एवढं भयानक. ती अंजनी माशी सर्वात खतरनाक. तिने तापच आला पाहिजे. 2-3 चावल्यात ना तर जो घाबरणारा माणूस आहे ना तो मरू शकतो. बरोबर. त्यांचं इम्युनिटी पॉवर वाढते. काम पुरं झालंय म्हणून आपण झोपावं. आपण माणूस म्हणतो ना आता आपल्याला काही काम नाही चला आपण आराम करू. तसं त्याचं नाही. त्याचं ते काम जरी पूर्ण झालं असलं ना त्याला जिथे जागा मिळेल तिथे ते पोळं बनवत सुरुवात. मग माझ्या कंटाळत नाही. आता हे गुगलवाडी आपण बघितलं मधाची माहिती. आपण म्हणू शकतो मधाचं गाव. महाबळेश्वरमध्ये मध कसं तयार होते हे माणसांना पूर्ण नॉलेज आहे. आणि 2-3 घरात बघितलं आपण त्यांच्याकडे मधाचे पेट्या आहेत आणि घरं किती साधी आहेत. आणि होऊ शकतं एकदम त्यांच्या मनानुसार. आता औषधं मारल्यामुळं मधमाशा कमी झाल्यात. तर तुम्ही हे या घरात बघू शकता. ते मधाच्या पेट्या ठेवल्यात. हे मगाशी आपण बघितलं ते सुंदर वातावरण एकदम. एंट्री केली का इथं आणि याच्यावरती वेल सोडलं आहे. नॅचरल वातावरण आहे वाटतं राव. हे प्रत्येक घराचं ते सिस्टीमच आहे काय. पुढच्या साईडला पडवी असतेच ना. पडवी म्हणजे आपल्याकडं जो हॉल असते तर पडवी हॉल पोर्च. हां पोर्च. आणि मग त्याच्या आतमध्ये हे दरवाजा आहे. त्याच्या आतमध्ये घर चालू. मंदिर आहे मारुतीचं. चला जाऊ मारुतीचं मंदिर. मस्त घर आहे तिथं. जांभ्या दगडात बांधलेलं. म्हणजे इथल्या वातावरणाला म्हणजे उन्हाळ्यात थंड पावसाळ्यात उबदार. आणि लाकडं ठेवलं त्याच्यामध्ये. अतिशय सुंदर घर आहे. थंडी असते त्यामुळे लाकडं. हां